मला सांगा, तुमच्या आयुष्यात अशी लोक आहेत का जी तुम्हाला त्रास देतात? त्यांनी तुमच्या आयुष्याचा ताबा घेतलाय असं तुम्हाला वाटतं? आणि तुमच्या मनात एकतर त्यांनी दिलेल्या त्रासाचा विचार असतो किंवा त्यांनी तुम्हाला दिलेल्या त्रासाबद्दल तुम्ही इतर कुणाला तरी सांगत असता. मग हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण हे असं फक्त विचार करून किंवा सांगून तुमच्या आयुष्यात काहीही फरक पडलेला नाहीये, पण व्हिडिओ ऐकून नक्की पडेल. कारण आपण चिन्मयी राजवर फक्त तुमच्या समस्यांवर बोलतच नाही, तर ॲक्शनेबल टूल्स देतो, ज्याने तुमचं आयुष्य तुमच्या कंट्रोलमध्ये यायला मदत होते. त्यामुळे आज मी लाईक, शेअर, सबस्क्राईब सांगण्यात वेळ वाया जाऊ देणार नाहीये. ते तर तुम्ही करालच, मला विश्वास आहे. तर हे जे आयुष्यात त्रास देणारे लोक असतात किंवा भेटतात, ते आपल्याला त्यांच्या शब्दांनी, वागण्याने किंवा कधी कधी तर गप्प राहून सुद्धा दुखावतात, त्रास देतात. पण प्रश्न असा पडतो की अशा वेळी आपण काय करायचं? शांत बसायचं, रडायचं, की त्यांना परत त्रास द्यायचा? आपल्याला प्रश्न पडतो, मी कधी कुणाला त्रास नाही दिला, मग ही व्यक्ती माझ्या सोबतच इतकं वाईट का बरं वागतेय? हे सगळे प्रश्न स्वाभाविक असतात. पण तरीही आपल्या मनात प्रश्न निर्माण होत राहतात. मी योग्य करत आहे का? आणि माझं काही चुकतंय का? मी नेमकं काय केलं पाहिजे? तर चला आज हे सगळे प्रश्न आपण मिटवूया. जर लोक आपल्याला त्रास देत असतील तर आपण नेमकं काय करायचं? सगळ्यात आधी बघू, मुळात आपल्याला लोक त्रास का देत असतील. काही वेळा काही व्यक्तींना आपण बघून म्हणतो, किती निगेटिव्ह आहे ही व्यक्ती, तिचा सहवास सुद्धा नको असा वाटतो. आता मी एक पुस्तक वाचते, त्यात एक उदाहरण आहे. हे उदाहरण नीट ऐका, कारण पुढे सुद्धा मी याचा उल्लेख करणार आहे. तर या पुस्तकात एका ठिकाणी एक नर्स त्यांचा अनुभव सांगतात की मी अत्यंत दुष्ट आणि कृतघ्न माणसाची पूर्ण वेळ परिचारिका म्हणजेच फुल टाइम नर्स आहे. मी जे काही करते त्याला अजिबात आवडत नाही. तो माझं कौतुक तर सोडाच, पण साधी दखलही घेत नाही. सारखा तो माझ्यावर ओरडत असतो, प्रत्येक कामात दोष काढत असतो. या माणसामुळे मी एक दुःखी आयुष्य जगते. इतर नर्सेसचं सुद्धा हेच मत आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या मरणासाठी प्रार्थना करत असतो. बघा, विचार करा, एखादं काम करताना सुद्धा, म्हणजे ज्याचे तुम्हाला भलेही पैसे मिळत असतील तरीही तुम्हाला निगेटिव्ह एक्सपिरियन्स, सततचं ओरडणं, तुमच्या कामाची दखल न घेणं, असं सगळं होत असेल तर आपसुकच ते काम, ती व्यक्ती आपल्याला नकोशी होते. जसं या नर्सच्या बाबतीत झालं. त्यांच्यासाठी तो अनुभव इतका कटू होता की या व्यक्तीला लवकरात लवकर मरण येऊ दे अशी प्रार्थना त्या करायला लागल्या. असे कटू अनुभव तुमच्याही आयुष्यात कधी ना कधीतरी आले असतील. पण खरंच व्यक्ती इतकी कटू, समोरच्याला नकोशी होईल अशी का बरं वागत असेल? तर बहुतेक वेळा ना, त्यांना स्वतःला दुःख झालेलं असतं आणि त्यांना त्यांचंच माहिती नसतं की या दुःखातून बाहेर कसं पडायचं. अशा वेळी त्यांचा तो त्रास ते आपल्यावर काढत असू शकतात. त्या दुःखाचं रूपांतर आता त्यांच्या कटुतेमध्ये झालंय. त्या कटुतेला आता ती व्यक्ती स्वतःचं एक संरक्षण कवच म्हणून वापरते किंवा एक शस्त्र म्हणून सुद्धा वेळप्रसंगी ती वापरते. असं वाईट, कटू वागण्याचं अजून एक कारण असू शकतं की ते आपल्यावर कंट्रोल मिळवू पाहत असतात. आपल्याला ना आपल्या आयुष्यात कंट्रोल मिळवायला, ताबा मिळवायला आवडतं, कारण ते नैसर्गिक आहे. पण जर असा ताबा आपला स्वतःच्या आयुष्यात नाही असं वाटत असेल तर आपसुकच आपण इतरांवर तो ताबा मिळवण्याचा, मालकी हक्क गाजवण्याचा प्रयत्न करतो. तसं हे दुसरं कारण असू शकतं की आपल्याशी वाईट वागून किंवा इमोशनली ब्लॅकमेल करून एखादी व्यक्ती आपल्यावर ताबा मिळवण्यासाठी आपल्याला त्रास किंवा मानसिक छळ करू शकते. आपला वापर करण्यासाठी शक्यतो हा कंट्रोल मिळवण्याचा ते प्रयत्न करतात. अजून एक कारण असू शकतं की काही व्यक्तींना कधी कधी फक्त आपल्या यशाने त्रास होतो. आपलं काही चांगलं होत असेल किंवा चांगलं होताना दिसत असेल तर ती व्यक्ती आपल्याला त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करते. त्यामागे खरं तर त्यांची ईर्ष्या किंवा अहंकाराची भावना असते. ती स्वतःमध्येच सिक्युअर नसते. ती आपल्याच बाबतीत असं करेल असं नसतं, पण आपण त्यांचं इझी किंवा सॉफ्ट टार्गेट असू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला कोणाचा त्रास होत असेल तर लक्षात घ्या, ते स्वतः दुखावलेले आहेत. ते कंट्रोल मिळवून आपला वापर करण्याच्या प्रयत्नात आहेत.
किंवा त्यांची स्वतःची ईर्ष्या आणि अहंकारामुळे ते आपल्यासोबत असं वाईट वागत आहेत किंवा कटू वागत आहेत. तुमच्या बाबतीत या 3 कारणांपैकी एखादं कारण किंवा त्यापेक्षा जास्त कारणही असू शकतात. कारण समजली? आता तुमच्या मनातली माझ्याशी ही व्यक्ती का वाईट वागतेय ही शंका दूर झाली असेल. आता आपण यासाठी काय करू शकतो ते बघूया. इथे तुम्हाला 3 सर्कल्स दिसतायत का? त्यातलं सर्वात बाहेरचं सर्कल आहे नो कंट्रोल झोन, ज्यावर माझा अजिबात ताबा नाही असा झोन. अशा गोष्टी नेमक्या कोणत्या असू शकतात? जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते किंवा कुणीही त्रासदायक तुमच्याशी वागत असेल, मग ते तुमच्या सोबत असेल किंवा समाजात ते कसे वागतात, पर्यावरणाबद्दल, प्राण्यांबद्दल त्यांना काय वाटतं, हे सगळं नो कंट्रोल झोन मध्ये येतं. थोडक्यात इतर व्यक्तींच्या वागण्याबद्दल, सवयींबद्दल आणि त्यांच्या मूडबद्दल, विचारांबद्दल आपण काहीही करू शकत नाही, त्या बदलवू शकत नाही, कारण या सगळ्या गोष्टी आपल्या नो कंट्रोल झोन मध्ये येतात. अजून काही गोष्टी नो कंट्रोल झोन मध्ये येतात ज्यावर आपण उगीचच कंट्रोल मिळवायला जातो आणि मग त्याचा जास्तच त्रास आपल्याला होतो. ते म्हणजे लोक माझ्याबद्दल काय विचार करतात किंवा समोरची व्यक्ती माझ्याशी असंच कशाला बोलली किंवा असंच कशाला वागली, पूर्वी असं घडलं होतं माझ्यासोबत किंवा पूर्वी ती असं वागली होती माझ्यासोबत. म्हणजेच भूतकाळातल्या गोष्टी ज्या आता बदलणं शक्य नाही. येतात की नाही असे विचार? मग जेव्हा आपण यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या हातात काय लागतं? तर फक्त मनस्ताप. कारण मुळात आपला झोन चुकतोय. हे म्हणजे कसं झालं माहितीये? पाऊस पडतोय तर आता मी ढग कसे गायब करीन किंवा त्या ढगाला त्याची वृत्ती बदलायला लावण्यासारखं आहे. त्यापेक्षा आपल्याकडे इतर काही उपाय आहेत का? जसं की छत्री, रेनकोट, घरातून बाहेर न पडणं, पडायला लागणारच असेल तर इतर काही सेफ पर्याय निवडणं. म्हणजेच आपण काय केलं? पाऊस बंद होत नसेल तर त्या परिस्थिती किंवा वातावरणावर थोडा कंट्रोल मिळवण्यासाठी आपली टूल्स वाढवली. म्हणजेच आपण गेलो दुसऱ्या सर्कल मध्ये, जो आहे सम कंट्रोल झोन. इथे येऊन समोरच्याचं वागणं, विचार, भावना मी बदलवू शकेन का? नाही. तर मी इथे येऊन काही प्रमाणात समोरच्याचं वागणं इन्फ्लुएन्स करू शकतो, म्हणजेच त्याच्यावर प्रभाव टाकू शकतो किंवा त्याच्या वागण्याने मला काही त्रास किंवा हानी कशी नाही पोहोचणार हे बघू शकतो. पावसाच्या बाबतीत तर छत्री, रेनकोट आपण वापरू, पण रिअल लाईफ सिच्युएशनला कसं हँडल करणार? सांगते. सगळ्यात आधी आतल्या आत कुढणं थांबवायचं आणि समजा सगळं जाऊन सगळ्यांना किंवा कुणा एका खास व्यक्तीला सांगायची सवय असेल तर थोडं थांबा, थोडं आत्मपरीक्षण करा. कारण या दोन्ही पैकी काहीही तुम्ही करत असाल तर तुम्ही यातच अडकून राहणार, त्याची सवय होणार आणि मग आपण आपल्यालाच मी किती बिचारी, मी किती बिचारा अशा पद्धतीने बघायला लागतो. हळूहळू विक्टिम कार्ड प्ले करतो. आपल्या लक्षातही येत नाही, याने केवळ आत्मक्लेश होतो. त्यामुळे या 2 गोष्टींमधून आधी बाहेर पडायचं. एकदा त्यातून बाहेर पडलात की वही पेन घेऊन बसा. माझ्यात मी काय बदल करायचे हे लिहून काढा. मला इमोशनली स्ट्रॉंग बनायची गरज आहे का? स्वतःची बाउंड्री सेट करण्याची गरज आहे का? मीच घाबरून त्रास देणाऱ्या व्यक्तीचं सगळं ऐकत चाललोय का? आणि जे काही प्रश्न तुम्हाला पडलेत त्याची प्रामाणिक उत्तरं स्वतःला द्या. त्याने तुमच्या प्रॉब्लेमचं मूळ तुम्हाला सापडेल, जे फक्त बोलून आणि विचार करून मिळत नाही. डोळ्यासमोर क्लिअर लिहायला लागलो की सापडतं. हे एवढं झालं की जे काही उत्तर तुम्हाला मिळालंय त्याचा एक ऍक्शन प्लॅन तयार करा आणि अगदी लहान लहान स्टेप मधून तो स्वतःच्या आयुष्यात वापरायला सुरुवात करा. म्हणजेच तुम्ही तिसऱ्या सर्कल मध्ये पोहोचलाय, जे आहे मोस्ट कंट्रोल झोन. सर्वात जास्त कंट्रोल देणारा हा झोन, ज्यात तुमचं स्वतःचं वागणं, बोलणं, तुमचं रुटीन, मी माझ्या आयुष्यात इतरांना किती डोकवायला द्यायचं याचा ताबा, मी माझं आयुष्य कसं जगायचं याचा ताबा, स्वतःच्या भावनांचा आणि मनाचा ताबा, त्यासोबतच किती एफर्ट्स मी एखाद्या नात्यामध्ये किंवा व्यक्तीसाठी द्यायचे आहेत, हे सगळं आपल्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये येतं जर आपल्याला मोस्ट कंट्रोल झोनचं भान आलं आणि त्यानुसार आपण वागायला लागलो तर. मगाशी मी ज्या नर्सचं उदाहरण सांगितलं त्या नर्सने त्या पुढे काय म्हटलं माहितीये?
समोरची व्यक्ती मला त्रास देतेय, पण माझ्या संमतीशिवाय मला कुणीही दुखवू शकणार नाही आणि दुःखी होणं हा सर्वस्वी माझाच निर्णय आहे. ही खरं तर गोष्ट त्यांना आधी पटली नव्हती, पण जसं आता तुम्हालाही वाटत असेल की अगं हे सांगणं सोपं आहे पण वागणं कठीण आहे, पण तरीही त्या नर्स मात्र यावर विचार करत राहिल्या. स्वतःला त्यांनी मनापासून एक प्रश्न विचारला, खरंच या घटनेला, या व्यक्तीला, अशा दुष्ट वागण्याला काय प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स द्यायचा हे निवडण्याचं सामर्थ्य, हा चॉईस खरंच माझ्यात आहे का? हळूहळू त्यांना हे पटायला लागलं, दिसायला लागलं की हो, हे आयुष्य म्हणजे या माणसासाठी फुल टाइम नर्स होणं हे मीच निवडलंय, म्हणजेच यातून येणारं दुःख सुद्धा मी निवडलंय. पण जर हे दुःख मी निवडलंय तर अर्थातच दुःखी नसणं हा सुखाचा, आनंदाचा पर्यायही मी नव्हे, फक्त मीच निवडू शकते. म्हणजेच तुमचं वागणं हीच तुमची सगळ्यात मोठी शक्ती आहे, सामर्थ्य आहे, कारण तो तुमच्या मोस्ट कंट्रोल झोन मधला भाग आहे. एखाद्याने तुम्हाला ओरडलं, तुमचा अपमान केला तर तो तुमच्या नो कंट्रोल झोन मध्ये येईल. पण त्यावर तुम्ही प्रतिसाद कसा देता, रिस्पॉन्स कसा देता, पटकन चिडता, रिॲक्ट करता की थोडं थांबता, वेळ घेता, त्याला मग प्रतिसाद देता, या सर्वानुसार मग तुमचं व्यक्तिमत्व ठरतं. आणि आपण म्हणतो ना, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणजे वेगळं काहीही नसतं. या लहान लहान गोष्टी असतात ज्या आपण चॅनलवर सांगितल्यात, ज्यातून आपल्या आयुष्यावर कंट्रोल घ्यायला सहज शक्य होतं. टॉक्सिक लोकांना आपण ओळखायला शिकतो, त्यांना आपल्यापासून दूर ठेवायला शिकतो आणि स्वतःला शांतता, प्रगती, प्रेम, कृतज्ञता यांसारख्या भावनांनी समृद्ध करतो. म्हणून हे तिन्ही कंट्रोल झोन ओळखायला शिका, त्यावर काम करायला शिका, सुरुवात करा. स्वतःला चॅलेंज द्या. तुमचं आयुष्य हे तुमच्याच कंट्रोलमध्ये, तुमच्याच हातात आहे, हे मी खात्रीने सांगते. कारण यावर अजून काही टिप्स नेक्स्ट पार्ट मध्ये मी घेऊन येते. पूर्ण व्हिडिओ बघितलात त्यासाठी आभार. खूप प्रेम. काळजी घ्या. धन्यवाद.